तर तिकडे भाजपमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं वक्तव्य करतायत स्वतः निरंजन डावखरे। नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यानं काहींचं तिकीट गेलं असल्याचं कारणही ते पुढे करतायत। तिकीट गेल्यानं नाराजी आहे, पण सर्वांना समजावलं जाईल, समजूत काढली जाईल असंही ते म्हणतायत। 14 तारखेपर्यंत प्रचार यंत्रणा राबवली जाणार आहे असं वक्तव्य स्वतः डावखरे करतात। महायुतीच्या 100 जागा विजयी होणार असल्याचा विश्वासही डावखरेंनी बोलून दाखवलाय। भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमीच नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचं काम हे सातत्याने होत असतं। मग ते लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्याच पद्धतीने या महानगरपालिकेमध्येही त्या दृष्टिकोनाने नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे। आणि निश्चितपणे जे लोक काम करतायत त्यांची थोडीशी नाराजी असणं हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे। त्या दृष्टिकोनाने त्यांना समजवण्याचं काम हे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी ठाण्याचे हे निश्चितपणे करणार आहेत। या 14 तारखेपर्यंत प्रचाराची पूर्ण प्रक्रिया ही राबवली जाणार आहे। प्रचाराचं काळमर्यादा त्याच्यामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनाने आमचे प्रदेशाचे नेते माननीय आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब आहेत, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष माननीय चव्हाण साहेब आहेत, हे निश्चितपणे या इकडे सभा आणि बैठकांना उपस्थित राहणारच आहेत। पण त्याचबरोबर प्रचाराच्या माध्यमाने कॉर्नर सभेंवरही जास्तीत जास्त जोर हा दिला जाणार आहे। आणि त्याच दृष्टिकोनाने येत्या काळामध्ये म्हणजे या निवडणुकीमध्ये 100 पेक्षा जास्त नगरसेवक हे युतीचे निवडून येण्याच्या दृष्टिकोनाने रणनीती ही आखली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।